नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आणि जीवाच्या प्रेमाचे सत्य सर्वांसमोर येणार आहे। तर आता इथे मानिनीची मैत्रीण सुनीता घरी आलेली असते आणि तिला काव्य आणि जीवाबद्दल सर्व काही माहीत असतं आणि ते सगळं मानिनीला ती सांगते। त्यामुळे आता लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। काव्य आता सर्व परिस्थिती कशी हँडल करते तेच पुढील भागामध्ये दाखवणार आहेत। आता इथे मानिनीची मैत्रीण सुनीता काव्याला म्हणत असते, आपण याआधी कधी भेटलोय का ग? त्यावेळेला काव्य म्हणते, आपण नाही, मला तर आठवत नाही। आता इथे ती मैत्रीण म्हणत असते, आय डोंट नो, पण मला असं वाटत आहे की आपण दोघी कुठेतरी भेटलोय। आता इथे मानिनी गमतीने म्हणते, चल ग, इतक्या वर्षात तू मला तरी भेटली नाहीस आणि तू काव्याला बघितलंयस, चल ग बस। आता इथे मानिनी काव्याला म्हणते, बरं असू दे काव्या, जा तू आवरून घे। आणि हा गधडा पार्थ कुठे आहे? आता इथे काव्या म्हणते, तुमच्या सुपुत्रांनी जसा माझ्यावर गुलाल उधळला तसा इतर लोकांनी त्यांच्या गाडीवर गुलाल उधळला आहे, साफ करता येतीलच असं म्हणते आणि काव्या तिच्या रूम मध्ये निघून जाते। आता इथे मानिनी तिच्या मैत्रिणीला म्हणते, तू बस, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करते। त्यावेळेला ती मैत्रीण गमतीने म्हणते, ए कॉफी काही ग, वाईन नाहीये का? आता इथे मानिनी म्हणते, ए अगं, तुला काही वाटतंय का? आत्ताच आपण गणपतीचं विसर्जन करून आलोय। आता इथे ती मैत्रीण म्हणते, बरं ठीक आहे, पण विदाउट शुगर। असं म्हटल्यानंतर मानिनी कॉफी करण्यासाठी किचन मध्ये जाते। त्यावेळेला ही मैत्रीण विचार करायला लागते की मी कुठे वर पाहिलं आहे हिला। त्यावेळेला त्या मैत्रिणीला जीवा आणि काव्या कॅफेमध्ये सोबत बसलेला सीन आठवला आहे। आता या सीन मध्ये काव्या आणि जीवा सोबतच आहेत आणि ही मैत्रीण कॅफेमधील एका मुलगीला विचारत आहे, कोण आहेत ग ही? आता इथे ती मुलगी म्हणते, अहो मॅडम, नेहमीच कस्टमर आहे ते, त्यांचा महिन्याचा खर्च काढला तर माझा महिन्याचा अक्कड पगार निघेल। त्यावेळेला ती मैत्रीण सुनीता म्हणते, बरं बरं ठीक आहे, बघ त्यांना काय हवंय नकोय बघ। आता या सीन मध्ये काव्या काहीतरी काम असतं म्हणून सुनीताकडे जाते आणि बोलायला सुरू करते। आता इथे काव्या त्या मैत्रिणीकडे काहीतरी मागण्यासाठी विचारण्यासाठी आलेली असते। त्यावेळेला ती मानिनीची मैत्रीण काव्याला विचारते, तुमच्या दोघांचं कपल छान आहे, कोण बॉयफ्रेंड आहे का? त्यावेळेला काव्या म्हणते, थोडा विचार करूनच बोलते की नाही, हजबंड आहे। आता हे काव्याचं बोलणं आणि जीवाला आणि काव्याला सोबत पाहिलेलं त्या मैत्रिणीला परफेक्ट आठवलेलं असतं। पुन्हा त्या मैत्रिणीला रोज जीवा आणि काव्या सोबत असताना जीवा काव्याला कन्व्हिन्स करताना दाखवलेलं आहे। आता इथे काव्याने देखील त्या मॅडमना आपल्याला पाहत आहेत असं दाखवलं आहे। आता सुनीताला मात्र जीवा आणि काव्याचे सगळेच पाठीमागचे सीन आठवत असतात। काव्याने सुद्धा सुनीताला कॅफेमध्ये पाहिलेलं असतं पण तिला आता आठवत नाही। आता तो सीन तिथेच थांबवला आहे आणि जीवा नंदिनीला विष मागण्यासाठी सांगतो आणि गायब झालेला असतो। तर आता इथे नंदिनी खूपच त्याला शोधण्यासाठी कासावीस झालेली असते। आता नंदिनीला जीवा भेटलेला आहे, एक ठिकाणी वडापाव खाताना तो भेटलेला आहे। आता मात्र जीवाला असं वडापाव खाताना पाहून नंदिनी खूपच चिडलेली आहे। आता इथे नंदिनी जीवावर खूपच चिडते, खूप काही बोलते, म्हणते, काय करताय तुम्ही? मी तुम्हाला वेड्यासारखं शोधत आहे, काहीच कसं वाटत नाही। नंदिनी असं बोलतच असते। तेवढ्यातच जीवा तोंडामध्ये वडापाव ठेवून काहीतरी बोलत असतो, ते नंदिनीला कळतच नाही। आता नंदिनी म्हणते, काय बोलताय, काहीच कळत नाही मला, खाऊन घ्या पहिल्यांदा मग बोला। आता इथे जीवा तोंडातील वडापाव खातो आणि म्हणतो, काय झालं तुला एवढं चिडायला? त्यावेळेला नंदिनी म्हणते, काय झालंय म्हणजे काय? तिथे मला विष मागायला उभं केलं आणि इकडे वडापाव खायला निघून आलात? अरे काय सांगायची पद्धत आहे की नाही? त्यावेळेला जीवा म्हणतो, अरे एवढं काय झालं चिडायला, बस बस इथे बस पहिल्यांदा। आता इथे जीवा म्हणतो, अच्छा तू एवढी चिडलेस, तुला पण वडापाव खायला पाहिजे ना? त्यावेळेला नंदिनी आणखीनच चिडते। इकडे आता जीवा, ओ दादा आणि एक वडापाव आणा असं म्हणतच असतो। त्यावेळेला नंदिनी म्हणते, अहो काय कळतंय का तुम्हाला, नकोय मला वडापाव। त्यावेळेला जीवा म्हणतो, हे बघ आणला, घे हा वडापाव। त्यावेळेला नंदिनी म्हणते, काय काय तुम्हाला मस्करी सुचते का? मी काहीतरी बोलते, लक्ष द्या त्याकडे, तुम्हाला काय वडापावच पडला आहे का फक्त? आता इथे नंदिनी खूपच चिडलेली, हायपर झालेली, टेन्शन मध्ये दाखवलेली आहे। ती जीवाला म्हणत असते, काय तुम्ही असं काय निघून आलात? तुम्हाला शोधून शोधून किती त्रास झाला, मला किती शोधलं मी तुम्हाला, अक्षरशः शोधून शोधून वेडी झाले मी।
एकतर माझ्याकडे फोन नाहीये, तुमच्याकडे फोन नाहीये, काय झालं तर काय करणार मी, आणि आता सापडलाच नसता तर काय करणार होते मी. आता ते जेव्हा म्हणते अरे हो हो किती बोलतेस तू, दम नाही लागत का तुला. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो दम लागला ना, पण बोलून नाही, शोधून शोधून दम लागला मला. आता इथे जेव्हा म्हणतो अरे एवढंच ना, बरं सांग आता तुझ्यासाठी काय मागू, चहाच मागू का चहा मागू. बरं चहाचं सोड, मी तर म्हणतोय हा झणझणीत वडापाव तू खा, एकदम अप्रतिम आहे हा. असं म्हणून जेव्हा पुन्हा तो वडापाव खायला सुरू करतो, वा वा किती छान आहे. त्यावेळेला नंदिनी चिडून म्हणते काय तुम्हाला मस्करी सुचते का, मी इथे सिरियसली काहीतरी बोलत आहे, हे बघा तुम्ही माझं बोलणं गमतीत घेऊ नका बरं का. आता इथे जेव्हा म्हणतो शांत हो, एकदम शांत हो, मी तुझं बोलणं गमतीत घेतच नाहीये, पण काय झालं ना, तू विष मागत असताना अचानक कुठून तरी मला वडापावचा वास आला. तो वडापावचा वास अचानक माझ्या नाकात घुसला, मी खूप कंट्रोल केलं मला, पण तो वास मला काही तिथे थांबवेना, म्हणून मी धावत पळत वडापाव शोधत या वडापावच्या गाड्याजवळ आलो. इथे येऊन एक वडापाव घेतला आणि असा मी तोंडात घातला, आणि तोंडात घातल्याबरोबर इतकं छान वाटलं, जीव माझा शांत झाला. हा वडापाव खाऊन असं वाटलं की माझं जीवन सार्थकी लागलं. आता इथे नंदिनी म्हणते हे कसलं आयुष्य आणि कुठलं आयुष्य आहे जे वडापाव खाऊन शांत होतं. आता इथे जेव्हा नंदिनीचं हे बोलणं ऐकून म्हणतो हे बघ वडापावची गंमत करायची नाही, वडापाव म्हणजे मुंबईची शान आहे, गणपती विसर्जन नंतर वडापाव खाणं म्हणजे एखादी अचिव्हमेंटच आहे. आता इथे नंदिनी म्हणते हे सगळं अति होते, वाटत नाही का तुम्हाला. आता इथे जेव्हा नंदिनीचं बोलणं ऐकून म्हणतो हो तुला वाटते ना, हो मलाही वाटते. मग असं म्हणल्यावर नंदिनी म्हणते तुम्हाला खायचंय ना वडापाव, बसा इथे वडापाव खात. असं म्हणून नंदिनी तेथून उठून निघू लागते. आता इथे जेव्हा तिला हाक मारत अडवत असतो त्यावेळेला नंदिनी म्हणते आता इथून पुढे मी कोणतीच फिश मागणार नाही. आता इथे नंदिनी खूपच टेन्शन मध्ये म्हणते अहो तुम्हाला काही कळतंय की नाही, खूपच जेन्युअनली मी तुम्हाला शोधत होते, किती घाबरले होते मी, वेड्यासारखी शोधत होते. नको नको ते विचार आले मनात, माझ्या अंगातील प्राण निघून गेले सगळे. हे बघा माझी खिल्ली उडवायची आहे तुम्हाला उडवा, मला ओरडायचंय ओरडा, पण माझ्या समोरून असं अचानक गायब व्हायचं नाही. मला खूप जास्त त्रास होतो या गोष्टींचा. त्यावेळेला जीवा हे सगळं बोलणं नीट ऐकत असतो. आता जीवा उठतो आणि म्हणतो नंदिनी मला एक कळत नाहीये, मी तुझ्या नजरेसमोरून गेल्याचा एवढा त्रास का होत आहे तुला, मी हरवलो दिसलो नाही याचं एवढं का टेन्शन घेतलंयस तू. आता इथे नंदिनी म्हणते का म्हणजे काळजी वाटली मला तुमची, तुम्हाला काही झालं असतं म्हणजे, अशी बोलतेच. तेवढ्यातच जीवा तिच्याकडे पाहतच असतो, दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच गणपती बाप्पा मोरया असा बाकीच्या लोकांचा आवाज येतो. आता इथे जीवा पुन्हा म्हणतो बाय द वे नंदिनी हा एक वडापाव खाल्ला ना सगळं टेन्शन कमी होतं. आता इथे पुन्हा नंदिनी जीवाकडे पाहते. जीवा म्हणतो बस इथे. त्यावेळेला नंदिनी खरंच येते आणि जीवासमोर बसते. आता इथे जीवा नंदिनीला वडापाव देतो. नंदिनी घ्यायलाच तयार नसते, अगं घे ग असं म्हणून तो देतो आणि नंदिनी घेते देखील. आता इथे नंदिनी घेतलेला वडापाव खायला लागते. जीवा स्वतःच्या मनाशी बोलतो, स्वतःच्या मनाशीच बोलत असतो. नंदिनी माझ्याशी बाहेरून चिडते पण आतून तिला माझ्याबद्दल काय वाटत आहे हे जाणून घेण्यासाठी मी तिच्या समोरून अचानक गायब झालो आणि हा प्लॅन व्यवस्थित वर्क झाला आहे. आता इथे जीवाने हे सगळं नाटक केलेलं असतं आणि नंदिनीला असं टेन्शन घेतेलं पाहून खूपच खुश झालेला असतो. आता इथे दोघ जण वडापाव खातच असतात. तेवढ्यातच इकडे आता मानिनीचा सीन दाखवला आहे. आता इथे मानिनी कॉफी तयार करत असते. त्यावेळेला ती सुनीता मैत्रीण तिच्या समोर येते आणि तिला पुन्हा काव्य आणि जीवाबद्दल सांगायला लागतात. आता इथे मात्र ती मैत्रीण मानिनीला सांगत असते अगं, आता इथे मानिनी त्या मैत्रिणीला म्हणत असते काय काव्य आणि पार्थ तुझ्या कॅफेमध्ये येऊन गेले. त्यावेळेला ती मैत्रीण म्हणते हो नेहमीच यायचे. आता इथे मानिनी म्हणते लबाड आहेत ग दोघेही. इथे घरात दोघेही पार्थच्या भाषेत सांगायचं झालं तर फिसकारत असते काव्य आणि तिथे तुझ्या कॅफेमध्ये गुलुगुलू गप्पा मारायचे. आता इथे ती मैत्रीण म्हणते अगं नुसतं गुलुगुलू बोलायचे नाही तर भांडायचे सुद्धा, आणि स्पेशली तुझी सून जरा जास्तच भांडायची आणि पार्थ बिचारा तिला शांत करण्याचा प्रयत्न करायचा, तिला गुलाब द्यायचा. आता इथे मानिनी म्हणते अगं घरातही सेमच कंडिशन आहे असं म्हणून दोघेही हसत असतात. आता इथे ती मैत्रीण म्हणते अगं पण गोड आहेत ग दोघेही. यू नो व्हॉट, तुला सांगू का माझा कॅफेचा बिझनेस त्या दोघांमुळेच खूप जास्त वाढला होता. आधी जर मला माहित असतं ना तो तुझा मुलगा आहे तर मी कॉफीचे पैसे घेतलेच नसते. या दोघी बोलतच असतात. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. आई हे बघ प्रसाद उरलाय. तेवढ्यातच पार्थला तिथे मैत्रीण दिसते. हॅलो असं म्हणून त्या मैत्रिणीला पार्थ बोलवतो. आता इथे ती मैत्रीण देखील हॅलो म्हणते. तर इथे मानिनी म्हणते काय रे ओळखलंच का हिला. त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही. अरे ही सुनीता काकू आहे. आता इथे पार्थ म्हणतो अरे ही शाळेतील मैत्रीण आहे ना तुझी. आता इथे पार्थ सुनीताला म्हणतो फार दिवस भेटलोच नाही ना आपण, तुम्ही जुन्या घरात आला होतात आमच्या. आता इथे मैत्रीण ती पटकन पार्थला म्हणते अरे जीवा किती बदललायस रे तू. त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही नाही मी जीवा नाही, मी पार्थ आहे, मी तुला ओळखलंच नाही बघ.
असं ती मैत्रीण म्हणते. त्यावेळेला मानिनी म्हणते, खरंच खरंच तू ओळखलं नाहीस याला, हा जीवा नाही, हा पार्थ आहे. आता इथे थोडीशी ती मैत्रीण गडबडलेली असते. अरे काहीच्या काही बोलतोयस तू, पार्थ तर काव्याचा नवरा आहे ना. आता इथे मानिनी म्हणते, सुनीता तू विसर्जनाच्या अगोदर असं हातवारे करून पिलेस का, असं मानिनी म्हणते. अगं खरंच हा पार्थ आहे, काव्याचा नवरा. आता इथे मात्र ती मैत्रीण चांगलीच आश्चर्यचकित झालेली असते, कारण काव्यासोबत तर तिने जीवाला पाहिलेलं असतं आणि इथे ते बघते तर काय, काव्याचा नवरा पार्थ म्हणून मानिनी सांगत असते. आता इथे पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुमच्या गप्पा चालू द्यात, मी फ्रेश होऊन येतो. आता इथे ते मैत्रीण पुन्हा एकदा पार्थला म्हणते, काय रे तू खरंच पार्थ आहेस का. आता इथे पार्थ म्हणतो, हो मी खरंच पार्थ आहे, आलोच मी म्हणून तेथून पार्थ निघून जातो. इथे ती मैत्रीण पार्थला पाहतच राहते, चांगलीच आश्चर्य झालेले असते. आता इथूनच खरा ड्रामा सुरू होत आहे. मानिनी त्या मैत्रिणीला म्हणते, काय ग असं भूत बघितल्यासारखं काय बघत आहेस तू. अगं तूच मला सांगितलंस ना तुझ्या कॅफेमध्ये पार्थ आणि काव्या बऱ्याच वेळा आले आहे आणि तूच पार्थला ओळखत नाहीस, कमाल करते आहेस तू. आता इथे मैत्रीण काय आहे ते खरं बोलून जाते. हे बघ, मी ज्याला काव्याचा नवरा समजत होते तो हा नाही. आता मानिनी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय. त्यावेळेला मैत्रीण म्हणते, अगं काव्यासोबत येणारा मुलगा दुसराच होता. आता सुनीताला पुन्हा एकदा काव्याचा जीवाचा सीन आठवतो, ज्या सीन मध्ये सुनीता काव्याला विचारत असते, तुझा बॉयफ्रेंड आहे का. त्यावेळेला काव्या म्हणत असते, नाही हजबंड आहे. आणि हे सगळं सुनीता मानिनीला सांगते. त्यावेळेला मानिनी म्हणते, काय काव्या त्या मुलाला हजबंड म्हणून सांगत होती. आता इथे ती मैत्रीण म्हणते, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळेला मानिनी म्हणते, अच्छा अच्छा मग ठीक आहे, कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड असेल. आता इथे मानिनीचं हे बोलणं ऐकून ती मैत्रीण म्हणते, अगं मानिनी तू इतकी कॅज्युअल कशी आहेस, इतकं शांतपणे हे सगळं कसं घेत आहे. इथे मानिनी म्हणते, काय हरकत आहे, प्रत्येकाचा भूतकाळ असतो सुनीता. आता काव्याचं कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय हे तुला माहित नाही आणि लग्नाच्या आधी तिचं असेल कुणावर तरी प्रेम, तर काय हरकत आहे. आता इथे मानिनी विक्रमचं उदाहरण देते. सुनीता तुला माहित आहे ना, विक्रमचं लग्न अगोदर कुणावर तरी प्रेम होतं, मग काव्याचं असलं म्हणून कुठे बिघडलं. आता इथे मानिनी म्हणते, हे बघ मी माझ्या नवऱ्याचा भूतकाळ एक्सेप्ट करू शकते, तर ही तर माझ्या मुलगी सारखी आहे. त्यावेळेला ती मैत्रीण म्हणते, आर यू शुअर की ती तिचा भूतकाळ विसरली असेल. आता इथे मानिनी म्हणते, हो विसरली असेल, कारण माझा काव्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आता तिच्या जीवनात फक्त पार्थ आहे, तो कॅफेवाला चॅप्टर कधीच संपला असेल. आता इथे मानिनी चांगलीच चाचपडलेली असते. सुनीताला म्हणते, मी जरा दिवा लावते, तू जरा दूध उतू जाईल ते. आता मात्र इथे मानिनी तिच्या तोंडावर बोलत तर आहे, पण तिच्या मनात चांगलंच आलेलं असतं. सुनीताचं सगळं बोलणं तिच्या मनात यायला लागतं. आता इथे सुनीता स्वतःशीच बोलते, मी त्या दोघांना एकत्र पाहिलं आहे, हे मानिनीला सांगायलाच. आता इथे मानिनी दिवा लावतच असते. त्यावेळेला सुनीता पाठीमागून येते आणि म्हणते, नाही नाही मानिनी, हे बघ ऐकून घे, त्या कॅफेमधील मुलाचा चॅप्टर आजही क्लोज झालेला नाही. आता मानिनी सुनीताकडे पाहतच राहते. सुनीता म्हणते, कारण आजही मी त्या दोघांना एकत्र पाहिलं आहे. आता मात्र इथे मानिनीच्या हातात जी काडी पेटलेली असते ती खालीच पडते आणि मानिनी म्हणते, आज पाहिलं आहेस तू. त्यावेळेला सुनीता म्हणते, हो मी आज दोघांना एकत्र पाहिलेलं आहे. आता इथे जीवाच्या गाडीतील पेट्रोल संपलेलं असतं आणि काव्याची ओढणी गाडीमध्ये सापडलेली असते. त्यावेळेला ते दोघे एकत्र बोलत उभे असतात. तो सीन सुनीताने पाहिलेला असतो आणि ते ती मैत्रीण मानिनीला सांगत असते, काव्या गुलाबी ड्रेसमध्ये होती आणि ते दोघे रस्त्यावर भेटले होते. आता इथे ती मैत्रीण म्हणते, आता मला कळत आहे, मी ज्याला तिचा नवरा समजत होते तो तिचा बॉयफ्रेंड होता नाही आहे. तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलाशी अफेअर सुरू आहे. आता इथे ती मैत्रीण म्हणते, मी बहुतेक चुकीच्या वेळेला आले, बोलू नंतर, असं म्हणून ती तेथून निघून जाते. इथे मात्र मानिनीला खूपच जास्त टेन्शन आलेलं दाखवलं. आता मानिनीला काव्याचे सगळे पाठीमागचे सीन आठवायला सुरू होतं. काव्या ज्यावेळेला माप ओलांडते त्यावेळेला तिने पायानेच उडवलेलं असतं. काव्या नंदिनीला म्हणत असते, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण दिवस घेऊन मोकळे होऊ. असे बरेच सीन आहेत जे वेळेला काव्या या लग्नातून मोकळं व्हायला पाहत असते ते दाखवलं आहे. ते सगळं मानिनीला पुन्हा पुन्हा आठवायला सुरू होतं की काव्या अशी का वागत होती. आता मात्र काव्याच्या विषयी मानिनीच्या मनात चांगलंच आलेलं आहे. आता इथे वसुंधरा आणि रम्याचा सीन दाखवला आहे. खूप जास्त वारं सुटलेलं असतं, पडदे उडत असतात. त्यावेळेला रम्या त्या पडद्यांना बाजूला करत असते. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात, खूप मोठं वादळ येणार आहे वाटतं. आता हे ऐकून रम्या म्हणते, वादळ, या घरात असं काहीही घडत नाही, सगळं अगदी कसं गुण्या गोविंदानं सुरू आहे.
आता इथे रम्या म्हणते, गणपती बसले, दरवर्षी तुला मिळणारा गणपतीचा आरतीचा मान त्या काव्या आणि पार्थला मिळाला. नंदिनी आणि जीवा आनंद निवासच्या गणपतीचे विसर्जन करून आले. नंदिनी आणि जीवा देखील त्या आनंद निवासच्या गणपतीचे अगदी हसत खेळत विसर्जन करून आलेत आणि आपण दोघे आहोत इथं घरच्या मोलकरणी. आता इथे वसुआत्या म्हणतात, तुला काय वाटतं ग रम्या, मी फक्त काही घरात काम करत असते? या घरातील प्रत्येक काम करताना माझ्या मनात फक्त एवढंच सुरू असतं की या घरातल्यांचं वाटोळं कसं होईल. आता इथे रम्या म्हणते, तू फक्त ना विचारच करत राहा, ऍक्शन काहीच घेऊ. अगदी गुन्ह्या गोविंदाने नांदतायत आणि आपण दोघी फक्त राब राबतोय. गुन्ह्या गोविंदाने नांदतायत म्हणे. खरं तर रम्या ना, मी तुला काही सांगणारच नव्हते, पण आता मी काहीतरी दाखवते तुला. आता इथे वसुआत्या रम्याला नंदिनी आणि जीवाचा व्हिडिओ दाखवतात. रम्या म्हणते, आता हे काय आहे? आनंद निवास मधील नंदिनी आणि जीवाचा हा व्हिडिओ आहे. आता या व्हिडिओमध्ये बघ ना, या दोघांना वाटत आहे की ही दोघं खूप खुश आहेत, पण या दोघांच्या आनंदाला मी सुरुंग लावणार आहे. ज्यांनी माझा अहंकार मातीमोल केला, ज्यांनी माझा रुबाब उतरवून मला हे कपडे घालायला लावले, तिला उद्ध्वस्त करायला सुरुवात केली मी. नंदिनीला वाटत आहे ती जिंकल्या, पण तिला माहित नाही की जखमी वाघीण अतिशय या वेळेला मी तिच्या बाबतीत काय करणार आहे ना, याची ती कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता इथे रम्या म्हणते, खरं आहे आई, या देशमुखांची नांगी ठेचायलाच हवी. आता इथे रम्या म्हणते, आई तू काही वाटेल ते कर, मी तुझ्या सोबत आहे. आता इथे वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या तू मला साथ देण्यापेक्षा ना तू त्या काव्यावर लक्ष ठेव. मला फक्त नंदिनीचा नाही तर काव्याचा सुद्धा सूड घ्यायचा. तिचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोहोचलेत ना, तिला या घरात राहण्याची सुद्धा चोरी झाली पाहिजे. काहीतरी घडायला हवंय. त्यावेळेला रम्या म्हणते, हो आई, असंच काहीतरी घडायला हवं. आपलीच माणसं आपल्यावर पलटायला वेळ लागत नाही आणि त्या काव्याच्या बाबतीत देखील असंच घडायला हवं. आता इथे वसुआत्या म्हणतात, असं जर घडलं ना रम्या, तर आपले दिवस बदललेच म्हणून समज. ती मानिनी ना त्या काव्यावर उलटायला हवी. इतके दिवस काव्याने मानिनीच्या नजरेत जो मान मिळवला आहे ना, तो मान सगळा गेला पाहिजे, असं काहीतरी घडायला हवं. आता इथे काव्याचा सीन दाखवला आहे. काव्या गळ्यातील दागिने काढत असते. आता इथे काव्या पुन्हा विचार करायला लागते. तिला गुरुजींचे बोलणे आठवायला सुरू होते. आता इथे काव्या स्वतःच्या मनाशी बोलायला लागते. विसर्जनाचा दिवस झाला, सगळा दिवस चांगला झाला, आमच्या दोघांच्यात काहीही वाद सुद्धा झाला नाही, माझ्यावर कोणताही आरोप नाही, आळ नाही, आज नाही. गुरुजींची भविष्यवाणी कधी चुकत नाही असं पार्थ म्हणाले तर खरे, पण मी अपवाद असावी. काहीही झालं नाही हेच चांगलं आहे. आता काव्या इथे याच गोष्टींचा विचार करत असते. इथेच आजचा भाग संपवला आहे. आता पुढील भागामध्ये काव्या गळ्यातील दागिने काढून मानिनीकडे देत असते. तेवढ्यातच काव्या इथे आता मंगळसूत्र काढायला लागते. तेव्हा पटकन मानिनी थोड्या रागातच म्हणते, मंगळसूत्र काढायची एवढी घाई? लग्ना अगोदर प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या. लग्नाआधी तुझं अफेअर होतं काव्या, आणि ते लग्नानंतर सुद्धा सुरू आहे काव्या, बरोबर आहे ना? आता इथेच पुढील भागामध्ये काय होणार आहे याचा प्रोमो सुद्धा संपवला आहे. आता पुढील भागामध्ये काव्या काय विचार करणार आहे हे दाखवणार आहे.